नमस्कार. मी अधिकराव नामदेव जाधव, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत आंबवडे सम्मत वाघोली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना सर्वेक्षण 2024 अंतर्गत पात्र लाभार्थी यादी अंतिम करणे कामी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तसेच सदरच्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये एकूण असणाऱ्या यादींपैकी पात्र कुटुंबांची ग्रामसभेच्या मान्यतेने छाननी करण्यात येणार असून त्याच्यामध्ये अ, ब व क असे वर्गीकरण करण्यात येणार आहे. तसेच पात्र कुटुंबांना 1 ते 13 निकषांप्रमाणे वर्गीकरण करून निकषांच्या आधारे यादी पात्र कुटुंबांची अंतिम करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रवर्गामध्ये सदरच्या सन 2024च्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना घरकुल सर्वेक्षण अंतर्गत ज्या कुटुंबांचा सर्व्हे झालेला आहे मात्र सदरची कुटुंबे अपात्र झालेली आहेत किंवा सिस्टीम मध्ये ती कुटुंबे रिजेक्ट झालेली आहेत, अशा अपात्र कुटुंबांना फेरसर्वेक्षण करणे कामी ग्रामसभेच्या मान्यतेने ब च्या प्रवर्गामध्ये घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अद्यापर्यंत सदरची कुटुंब पात्र आहे, गाव पातळीवरील पात्र असणारी कुटुंब मात्र अद्यापर्यंत त्या कुटुंबाचा कोणत्याही प्रकारचा सर्वेक्षण झालेले नसेल अशी कुटुंब ग्रामपंचायत स्तरावरती ग्रामसभेच्या मान्यतेने क स्तरावरती क प्रवर्गामध्ये घेण्यात येणार असून सदरची कुटुंबांच्या याद्या पुढील कार्यवाहीसाठी तालुका स्तरावरती सादर करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सदरच्या सर्वेक्षण 2024 सर्वेक्षण अंतर्गत झालेल्या कुटुंबांच्या याद्यांची पात्र अपात्र तसेच अ ब क प्रमाणे वर्गवारी करून त्यानंतर घरकुल मंजुरीची कार्यवाही तालुका स्तर जिल्हा स्तर या स्तरावरती होणार असून सदरच्या घरकुल साठी मंजूर लाभार्थ्यांना पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एकूण घरकुल अनुदान 2,10,000 रुपये इतके मिळणार आहे. त्याच्यामध्ये 1,20,000 एकूण अनुदान असून त्याच्यामध्ये घरकुल सुरू होण्यापूर्वी ऍडव्हान्स रक्कम रुपये 15,000 रुपये, त्यानंतर संबंधित लाभार्थीचा घरकुल बांधकामाचे पाया पूर्ण झाल्यानंतर 70,000चा हप्ता अदा करण्यात येणार आहे व त्यानंतर सदरच्या घरकुलाचे काम 15 लेवल पर्यंत गेल्यानंतर 35,000चा उर्वरित हप्ता मिळणार आहे आणि घरकुल बांधकामाचे पूर्ण काम अंतिम टप्प्यात झाल्यानंतर अंतिम हप्ता जो आहे 5,000. अशा प्रकारे टप्प्याटप्प्यामध्ये सदरच्या घरकुल लाभार्थीला एकूण अनुदान रक्कम रुपये 1,20,000 रुपये प्राप्त होणार आहेत. त्याचप्रमाणे शासन निर्णयानुसार वाढीव अनुदान रक्कम रुपये 50,000 रुपये जे आहे ते सदरच्या 50,000 रुपये वाढीव अनुदानामध्ये 35,000 रुपये नवीन अनुदान वाढ आहे आणि घरकुलासाठी संबंधित लाभार्थ्यांनी सोलर सिस्टीम घेतल्यास किंवा सोलर सिस्टीमची व्यवस्था केल्यास 15,000 रुपये अनुदान शासनामार्फत संबंधित लाभार्थ्यांना अदा करण्यात येणार आहे. अशा प्रकारे एकूण 50,000 वाढीव अनुदानामध्ये 35,000 नवीन अनुदान वाढ व 15,000 सोलर सिस्टीमसाठी अनुदान संबंधित घरकुल लाभार्थी यांना प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे सदरच्या घरकुल लाभार्थीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अकुशल कामासाठी रक्कम रुपये 28,000 रुपये अनुदान प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर संबंधित घरकुल लाभार्थी यांनी या घरकुलासोबत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन अनुदान रक्कम रुपये 12,000 केंद्र शासनामार्फत संबंधित लाभार्थी यांना अदा करण्यात येणार आहे. अशा प्रकारे एकंदर संबंधित घरकुल लाभार्थी यांनी 2,10,000 रुपये शासनाकडून अनुदान प्राप्त होणार असून शासनाच्या निकषानुसार संबंधित लाभार्थी यांनी घरकुलाचे काम करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सदरच्या पात्र कुटुंबामध्ये घरकुलासाठी पात्र असणारी परंतु भूमिहीन किंवा स्वतःची जागा नसणारी जी कुटुंब आहेत त्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी रक्कम रुपये 1,00,000 रुपये शासनाकडून मिळणार आहेत आणि सदरचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर सदरच्या भूमिहीन लाभार्थीला स्वतःची जागा खरेदी करून स्वतःचा आपला हक्काचा निवारा ते या योजनेअंतर्गत प्राप्त करून घेणार आहेत. अशा प्रकारे एकूण जागा असणारे व जागा नसणारे भूमिहीन लाभार्थी या घरकुल योजनेमध्ये पात्र राहणार आहेत आणि संबंधित घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या निकषानुसार घरकुलाचे अनुदान प्राप्त होणार आहे. अशाच नवनवीन योजनांच्या संपूर्ण माहितीसाठी सरकारी कट्ट्याला आत्ताच सबस्क्राईब करा.